मित्रांनो, यंदा 17 मे 2026 म्हणजे रविवारपासून 15 जून 2026 पर्यंत असणार आहे धोंड्याचा महिना. यालाच पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास किंवा मलमास म्हटलं जातं. विशेषतः धोंड्याच्या महिन्यात श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते. हा मलमास भगवान नारायण म्हणजे विष्णूंना समर्पित आहे. परंतु या धोंड्याच्या महिन्यात विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा, मुंज, बारसं इत्यादी मंगलकार्य करणं वर्जित आहे. म्हणजेच हे मंगलकार्य धोंड्याच्या महिन्यात करू नये. परंतु मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की धोंड्याच्या या पवित्र महिन्यात आपण काय करायला हवे, ज्याने आपल्याला लाभ मिळेल, फायदा मिळेल आणि असं काय केलं तर श्रीहरी विष्णूची कृपा, आशीर्वाद आपल्याला मिळेल बरं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, धोंड्याच्या महिन्यात पुढील 15 गोष्टी तुम्ही आवर्जून करा. तर सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे भगवान विष्णूची मनोभावे पूजा करावी. संपूर्ण महिन्यात दररोज विष्णू भगवानाचे मंत्र 108 वेळा म्हणावे. दररोज जमलं तर विष्णू सहस्रनाम वाचावे आणि वाचन शक्य नसेल तर मोबाईलवर विष्णू सहस्रनाम तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर दररोज शक्य झाल्यास व्यंकटेश स्तोत्र वाचावे, पुरुष सूक्त वाचावे. भगवान विष्णूच्या फोटोची किंवा मूर्तीची दररोज पूजा करावी. मूर्ती असेल तर अभिषेक करावा. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुळशीचीही पूजा करावी. भगवान विष्णूंना पिवळा कलर खूप प्रिय आहे, म्हणून विष्णूला पिवळे फळे, फुले, वस्त्र अर्पण करावे. दररोज विष्णू भगवानाची आरती म्हणावी आणि देवासाठी गोडाचा प्रसाद करावा किंवा मिठाई ठेवावी. दुसरी गोष्ट काय करायची तर धोंड्याच्या महिन्यात केलेल्या दानाचं पुण्य अखंड असतं. त्यामुळे या महिन्यात गरीब, गरजू, दीन, अपंग, ब्राह्मण व्यक्तींना मदत करावी. अन्नदान करावं, जलदान करावं, वस्त्रदान करावं. त्यामुळे देवतांचा तर आशीर्वाद मिळतोच, पण तुम्हाला गोरगरिबांचा ही आशीर्वाद मिळेल, तुमचं पुण्य वाढेल. तिसरी गोष्ट काय करायची, अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना सामान्यतः 33 महिन्यांनी येत असल्याने या दिवसात 33चा आकडा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी जावयाला 33 अनारसे किंवा 33 बताशांचे दान केले जाते. चौथी गोष्ट काय करायची तर धोंड्याच्या महिन्यात लेक जावयाला सासू सासरे आपल्याकडे जेवण करायला, त्यांचं कौतुक करायला, मानपान करायला बोलवतात. या विधीमागे धार्मिक कारण हे आहे की जावयाला श्रीहरी विष्णू स्वरूप मानलं जातं व त्यांचा मानपान केला जातो आणि लेकीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. लेकी जावयाला नवीन कपडे दिले जातात व इतर भेटवस्तू दिल्या जातात. पाचवी गोष्ट काय करायची तर धोंड्याच्या महिन्यात लेकी जावयाला जेवणामध्ये पुरणाचे धोंडे, एक प्रकारचा पुरणपोळीचा पदार्थ आणि पंचपक्वान्न खाऊ घालावे. सहावी गोष्ट काय करायची तर धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात दिवसातून एक वेळ जेवण करून विष्णूची उपासना करणे शुभ मानले जाते. तसेच या महिन्यात काही लोक आपला आवडता पदार्थ न खाण्याचंही व्रत घेतात आणि महिन्याच्या शेवटी सत्पात्र ब्राह्मणाला त्या आवडत्या पदार्थाचं दान करूनच मग त्या पदार्थाचे सेवन करतात. सातवी गोष्ट काय करायची तर अधिक मासात रोज भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण करावं किंवा रोज ऐकावा. या 15व्या अध्यायाचं पठण केल्याने पुण्यप्राप्ती होते, पितृदोष नाहीसा होतो, भगवान श्रीहरी विष्णू आणि कृष्ण भगवानाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो, मनशांती लाभते. आठवी गोष्ट काय करायची तर धोंड्याच्या महिन्यात शक्य असल्यास गौमातेची म्हणजेच गायीची पूजा, सेवा करावी. गायीला हिरवा चारा खाऊ घालावा, नैवेद्य गुळपोळी खाऊ घालावी. अधिक महिन्यात गायीची सेवा केल्यास अनन्यसाधारण अखंड पुण्य तुम्हाला मिळेल व कामधेनू माता प्रसन्न होईल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, प्रगती येईल. नववी गोष्ट काय करायची तर या महिन्यात तांबूल दान करावे, खाण्याचा विडा आणि दक्षिणा दान करावी. असे केल्यास सौभाग्य लाभते असं म्हटलं जातं. 10वी गोष्ट काय करायची तर दररोज श्रीहरी विष्णूपुढे अखंड तुपाचा दिवा लावावा. आता हा दिवा तुम्ही मंजुळ वात करूनही लावू शकता किंवा साधी वात लावूनही करू शकता. 11वी गोष्ट अधिक महिन्यात दीपदान करण्यालाही खूप महत्त्व आहे, त्यामुळे या महिन्यात दीपदान करावे. 12वी गोष्ट काय करायची तर अधिक महिन्यात तुम्हाला शक्य असेल तर पुढल्या गोष्टी करू शकता. ती म्हणजे अधिक महिन्यात एखादा नियम घ्यायचा, जसं की जेवताना बोलू नये म्हणजे मौन राहून भोजन करणे. हा नियम तुम्ही अधिक महिन्यात घेऊ शकता. 13वी गोष्ट काय करायची तर धोंड्याच्या महिन्यात रामायण, भगवद्गीता, श्रीमद भागवत पुराण, गुरुचरित्र, विष्णू सहस्रनाम, विष्णू पुराण यासारख्या श्रेष्ठ ग्रंथांचे पठण करावे किंवा श्रवण करावे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्याने विष्णू भक्ती वाढवणाऱ्या ग्रंथांच्या वाचनाला यात विशेष महत्त्व आहे. तसेच अधिक मासात श्री अधिक मास महात्म्य पोथी वाचावी. या पोथीत एकूण 30 अध्याय असतात.
प्रतिपदा ते अमावस्या नियमपूर्वक रोज एक अध्याय वाचावा किंवा श्रवण करावा. या ग्रंथाचे वाचन शुद्ध अंतकरणाने सात्विक जीवनशैली ठेवून दीप प्रज्वलित करून करावे. 14वी गोष्ट काय करायची तर अधिक किंवा धोंड्याच्या महिन्यात तामसिक भोजन शक्यता करू नये, जसे की कांदा लसूण खाणे किंवा मांस मच्छी मटण चिकन खाऊ नये. तसेच दारू पिऊ नये. सात्विक आहार घ्यावा. 15वी गोष्ट काय करायची तर अधिक महिन्यात शक्य होईल तितकी विष्णू लक्ष्मीची पूजा आराधना करावी. या महिन्यात शक्य कुणाशीही वाद घालू नका, शिव्या देऊ नका, चांगलं आचरण ठेवा. तुमच्या घराजवळ कुठे विष्णू मंदिर असेल तर तिथे दर्शनासाठी जा. कोणत्याही प्रकारच्या प्राणीमात्रांना इजा होईल असं वागू नका, खोटं बोलू नका. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार मांडा आणि लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. मित्रांनो, आपल्या या चॅनलवर विष्णू मंत्र, विष्णू आरती, विष्णू सहस्रनाम, गीतेचा 15वा अध्याय यांच्या व्हिडिओ ऑलरेडी बनवलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला फॉलो करत राहा. धन्यवाद.